मुंबईतील भांडूपच्या सरफरे खेकडेवाला म्हणून प्रसिद्ध असलेला मराठी तरुणांच्या व्यवसायाला आता खेकडे खवय्यांनी प्रचंड पसंती मिळते। या खेकड्याला ऑफलाईनसह ऑनलाईन देखील खेकडे खवय्यांची पसंती मिळते। 500 ग्रॅम पासून ते 1 ते 2 किलो वजनाचे हे खेकडे आहेत आणि या खेकड्याचं नेमकं काय रहस्य आहे याबाबत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। बघूयात। पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेकड्यांची क्वालिटी पाहायला मिळते आणि ह्याच खेकड्यांना खरेदी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात खेकडे खवय्यांची पसंती आणि गर्दी देखील पाहायला मिळते। मात्र आपण जर भांडूप परिसरामध्ये पाहिला तर 1 ते 2 किलोचा प्रसिद्ध खेकडा पाहायला मिळतोय आणि हा खेकडा घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते। विशेष म्हणजे आपण हा पाठीमागचा जो व्यवसाय आहे खेकड्यांचा हा जर पाहिला तर ही जी सर्व तरुण मंडळी दिसतात ही मराठी मुलं आहेत आणि विशेष म्हणजे नोकरी करून हा खेकड्यांचा व्यवसाय करत आहेत। कोरोनाचा जो काळ लागला होता त्या कोरोनाच्या काळामध्ये हा खेकड्यांचा व्यवसाय सुरू झाला। मात्र ही संकल्पना कशी सुचली किंवा कोणत्या क्वालिटीचे कोणत्या प्रकारचे आणि कशा साईजचे किती वजनाचे खेकडे आहेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हा व्यवसाय कसा प्रत्यक्षात आणला आणि त्याला यश कसं आलंय हेच आपण जाणून घेणार आहोत। तुमच्या हातामध्ये हा जो खेकडा आहे त्याची काय क्वालिटी आहे, कशा वजनाचा आहे आणि हा व्यवसाय कधीपासून सुरू केलाय? मॅडम आम्ही हा जो व्यवसाय आहे हा लॉकडाऊनपासून आम्ही इथे सुरू केला। ओके, बट आता तुम्ही बघाल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणखीन आम्ही इथे स्वतः खडी मशीन सर्कलला मार्केटमध्ये जे आहोत तो सकाळी इथे आम्ही हा स्टॉल लावतो। सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सकाळी संडेला इथे हा स्टॉल लागतो। तर हा जो आहे हा ग्रीन क्रॅब आहे, हा जवळजवळ 1 किलोचा आहे। हा ब्लॅक क्रॅब आहे। ओके, याला आपण गावठी खेकडा पण बोलतो। तर तुम्ही बघाल याला खाडीचे खेकडे जे आहेत ते आपण इथे सेल करतो। आणखीन प्रत्येक खेकडा जो आहे कस्टमरपर्यंत आपण हा भरलेला जो खेकडा आहे तो आपण इथे हा सगळ्यांना प्रोव्हाइड करतो। तुम्ही हा बिझनेस सुरू केला मात्र घरातून ही संकल्पना सुचल्याचं माहिती मिळाली। विशेष म्हणजे नेमकी कशी संकल्पना सुचली किंवा नेमकं या मागचं कारण काय? तुम्ही स्वतः देखील खेकडे खातात त्यातूनच ही संकल्पना पुढे आली का? मुळात म्हणजे मला खेकडे पकडण्याची जी आवड पहिल्यापासूनच होती। आणखीन खेकडे पकडता पकडता खाण्याची तर त्याच्यापेक्षा जास्त आवड होती। तर मी सगळ्या प्रकारच्या याच्यामधली जी व्हरायटी आहे ती पहिली स्वतः टेस्ट करून बघितली आणि मगच या बिझनेसमध्ये मी उतरलो। आणखीन आज तुम्ही बघताय बिझनेस हा माझा एकदम सक्सेस झालेला तुम्ही बघू शकता। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।